न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। जवळा जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून अपक्ष उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या प्रचाराने आता गती घेतली आहे। विशेष म्हणजे सावंत यांच्या प्रचाराची धुरा आता त्यांच्या कुटुंबाने आपल्या खांद्यावर घेतली असून त्यांच्या पत्नी सौ ज्योतिताई सावंत आणि कन्या कुमारी सखीताई सावंत यांनी कांदलगाव येथे थेट घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा धडाका लावला आहे। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जवळा गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। धनंजय सावंत यांचा दांडगा जनसंपर्क आणि माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या विकास कामांचा अनुभव ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जात आहे। याच अनुभवाच्या शिदोरीवर आता त्यांचे कुटुंबीय मैदानात उतरले आहेत। कांदलगाव येथील प्रचार दौऱ्यामध्ये ज्योतिताई आणि सखीताई यांनी प्रत्येक घरात जाऊन महिला, तरुण आणि ज्येष्ठांशी संवाद साधला। सावंत यांच्या पत्नी आणि मुलीने स्वतः घरोघरी जाऊन प्रचार केल्यामुळे महिला मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे। सुखदुःखात धावून येणारा आणि हक्काचा माणूस अशी ओळख असलेल्या धनंजय सावंत यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आदराची भावना पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी महिलांनी ज्योतिताई आणि सखीताई यांचे औक्षण करून त्यांचे जंगी स्वागत केले। अपक्ष उमेदवार असूनही धनंजय सावंत यांनी प्रचारात मारलेली मुसंडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। कांदलगाव परिसरातील वातावरण सध्या सावंतमय झाले असून त्यांच्या या वाढत्या प्रभावामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। धनंजय सावंत हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, तेव्हा एखाद्या मातब्बर उमेदवार अपक्ष उभा राहतो तेव्हा तो प्रस्थापित पक्षांच्या उदाहरणार्थ महायुती किंवा महाविकास आघाडी हक्काच्या मतांमध्ये फूट पाडतो। धनंजय सावंत हे माजी उपाध्यक्ष असल्याने त्यांचा स्वतःचा एक स्वतंत्र गट आहे। त्यांच्या पत्नी आणि कन्येच्या सक्रियतेमुळे पक्षाच्या चौकटी बाहेरचा जो तटस्थ मतदार आहे तो सावंतांकडे खेचला जाण्याची शक्यता अधिक आहे। कांदलगाव सारख्या ठिकाणी महिलांनी केलेले औक्षण आणि दिलेला प्रतिसाद हे दर्शवते की महिला वर्गात धनंजय सावंत यांच्याबद्दल सहानुभूती आहे। निवडणूक निकालामध्ये महिला मतदारांची भूमिका निर्णायक असते। कौटुंबिक प्रचाराचा हा महिला कनेक्ट इतर पुरुष उमेदवारांच्या तुलनेत सावंतांना आघाडी मिळवून देऊ शकतो। विकास कामांच्या जोरावर आणि कौटुंबिक पाठबळाच्या जोरावर सावंत या निवडणुकीत बाजी मारणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।